आज आपण बनवणार आहोत कद्दू म्हणजे भोपळा. भोपळ्याची भंडाराची जी भाजी बनते देवालयात, ती आज आपण भोपळ्यापासून बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केले, हे लाल भोपळ्याचं की नाही एक पीस घेतलेला आहे. त्याची वरची सालं आणि आतल्या बिया सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. यासाठी लागणारा खडा मसाला मी 1 चमचा धने घेतलेत, 4 लाल मिरची घेतल्या, मेथ्या 1 चमचा घेतला आहे आणि तुमची वाळलेली मेथी म्हणजे कसुरी मेथी 1 चमचा घेतलेला आहे. आता हे चांगलं खमंग आपण भाजून घेऊया. चरचरीत सगळा मसाला धने मेथ्या व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया आणि त्याच भांड्यात परत आपण तेल घालूया. तेल घालून झालं की हा जो मसाला आहे आपला खडा मसाला आपण घेतला आहे, धने जिरे मेथ्या कसुरी मेथी आणि लाल मिरच्या, हे सगळं तेलात टाकायचं. त्याला कांदा आणि लसूण वापरला जात नाही. आणि हे बारीक चिरून घेतलेला आपला भोपळा, हा सगळा ह्यातलं पाणी उतरून घ्यायचं आणि ह्या फोडणीत हा भोपळा टाकून घ्यायचा. भोपळ्याच्या फोडी करताना बारीक मोठ्या करायच्या, म्हणजे बारक्याच्या फोडी आहेत तसं ग्रेव्ही तयार होतं, म्हणजे वेगळी ग्रेव्ही घालायची गरज लागत नाही. आणि मोठी भोपळ्याची जी फोड आहे ती शिजली की बारकी जी भोपळ्याची फोड आहे ती एकदम शिजून एकदम त्याचं टेस्ट तयार होतं. हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम भारी आणि टेस्टी अशी ही भोपळ्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे भंडाऱ्याची भाजी सगळ्यांना आवडते आणि कमी मसाल्यात तयार होते. आपल्या रेग्युलर खाण्याचा आपला जो मसाला आहे लाल तिखट ते वापरायचं, स्वादानुसार नमक घालायचं. 2 ते 3 मिनिट भाजी तयार होते. एक वेळ जरूर करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा शेअर करा. हे गेलं मोठं मीठ, ही गेली हळद आणि खडा मसाला. आता भाजी आपली थोडंसं पाण्याचा शिपडा मारायचा, म्हणजे घातलेला जे मसाला आहे हा जळून नये म्हणून. तसं तर ही भाजी तेलावरच होते बरं का, जास्त पाण्याची गरज लागत नाही. आठवणीनं सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला काम करायला उत्तेजन मिळते आणि ते आमच्या गरजेचीच गोष्ट आहे. त्याच्यावरती पाणी आणखीन थोडं ठेवायचं, म्हणजे लागलं तर पाणी आपण वापरू शकतो. बघू शकता भाजी कशी छान शिजलेली आहे. वरनं गेलं हे कापलेला आपला कोथिंबीर आणि हे खोबऱ्याचे तुकडे थोडेसे मी भाजून घेतले, ते पण घालूया मोठे मोठे. अतिशय उत्कृष्ट आणि चवीची अशी ही भोपळ्याची भाजी नक्की ट्राय करा. आता मी ही प्लेटमध्ये काढते. बघा कसा कलर आला आहे आपल्या भाजीचा, मस्त. भाकरीसोबत चपातीसोबत आणि तुम्ही भातासोबत ही भाजी खाऊ शकता. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आठवणीनं सबस्क्राईब करा आणि लाईक करा.